अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे अशी व्याख्या त्यांनी त्या ठिकाणी केलेली। आता खऱ्या अर्थाने त्यांच्या व्याख्येमध्ये जे आपल्याला मुद्दे सांगता येतील त्या मुद्द्यांचा आपण जर इथं आढावा घेतला तर आपल्याला ते मुद्दे पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येतील। निर्हस्तक्षेपाचं धोरण, आता बघा त्यांच्या व्याख्येमधील जो मुद्दा आहे तो म्हणजे पहिला निर्हस्तक्षेपाचे धोरण। निर्हस्तक्षेप, आता निर्हस्तक्षेप म्हणजे काय? कुठल्याही कार्यामध्ये कोणी त्या ठिकाणी दखल न देणे किंवा हस्तक्षेप न करणे याला निर्हस्तक्षेपाचं धोरण म्हणतात। तर निर्हस्तक्षेपाच्या धोरणाचा पुरस्कार त्यांनी तिथं केलेला आहे। आता नंतर त्यांनी तिथं त्यांच्या व्याख्येच्या माध्यमातून भांडवल व संपत्तीचा साठा, त्याचप्रमाणे आर्थिक घडामोडीमध्ये नैसर्गिक नियम आणि चौथा वृद्धीसाठी श्रम विभाजन या सर्व मुद्द्यांचं समर्थन त्यांनी त्यांच्या व्याख्येच्या माध्यमातून केलेलं आहे। आता या व्याख्येचा आज खऱ्या अर्थाने आपल्याला आज त्यांची जी व्याख्या आहे अर्थशास्त्राची, त्या अर्थशास्त्राच्या व्याख्येचं आजच्या काळामध्ये खूप महत्त्वाचं स्थान त्यांनी तिथं निर्माण केलेलं आहे। आता ॲडम स्मिथच्या व्याख्येनंतर अजून एक विचारवंत ते म्हणजे डॉक्टर मार्शल। आता मार्शल यांनी सुद्धा अर्थशास्त्रामध्ये खूपच मोठं योगदान दिलेले आहे। अनेक प्रकारचे सिद्धांत, वेगवेगळ्या संकल्पना त्यांनी त्या ठिकाणी मांडलेल्या। आता आपल्या पुस्तकात सुद्धा त्यांच्या माध्यमातून अर्थशास्त्र म्हणजे काय हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या व्याख्येतून केलेला आहे। आता मार्शल यांनी कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या त्या ठिकाणी सांगितलेली, कल्याणकारी। आता खऱ्या अर्थाने ते स्वतः सनातन विचारसरणीचे विचारवंत होते आणि अर्थशास्त्राची मूलतत्वे हे जे पुस्तक आहे हे पुस्तक त्यांच्या माध्यमातून त्यांनी तिथं लिहिलं आणि 1890 मध्ये ते अर्थशास्त्राची मूलतत्वे हे पुस्तक त्यांनी तिथं प्रकाशित केलं। आता या पुस्तकामध्ये अर्थशास्त्राच्या व्याख्या सांगताना त्यांनी बघा, अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे। या शास्त्रात प्राप्ती व आवश्यकतेनुसार उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर या संबंधी वैयक्तिक व सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो। आता आपण त्यांच्या ह्या व्याख्येचा जर थोडक्यात वेगळा अर्थ काढला तर खऱ्या अर्थाने त्यांच्या व्याख्येप्रमाणे इथं अर्थशास्त्रामध्ये प्राप्ती व आवश्यकतेनुसार म्हणजे जेवढी आपली मिळकत असेल किंवा जेवढी आपल्याला गरज असेल अशा उपलब्ध साधनांच्या साहाय्याने किंवा उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर करून वैयक्तिक आणि सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास त्या व्याख्येच्या माध्यमातून केला जातो। आता आपल्याकडं ज्या काही गोष्टी असतील त्या कमी असतील, परंतु त्या कमी साधनांचा आपण जर योग्य प्रमाणामध्ये पर्याप्त इथं जर पर्याप्त जर उपयोग केला तर त्या साधनांचा सुद्धा आपल्याला चांगला वापर करून आपल्या गरजा किंवा आपल्या समस्या चांगल्या पद्धतीने सोडविता येतात। जी आपली प्राप्ती असेल म्हणजे आपल्याकडे जेवढा पैसा असेल त्या पैशाचा वापर आपण योग्य प्रकारे जर केला तर बऱ्याचशा समस्या, बऱ्याचशा अडचणी या आपल्याला सहज सोडविता येतात, असा त्यांच्या या व्याख्येचा अर्थ निघतो। आणि त्यामुळं इथं उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर करून आपल्या समस्या व्यक्तीने त्या ठिकाणी सोडविल्या पाहिजे आणि त्यासाठी सुद्धा अर्थशास्त्र हे त्या व्यक्तीला मदत करतं, असं जर आपण म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही।
अर्थशास्त्राच्या माध्यमातूनच व्यक्ती आपल्या समस्या कशा सोडविल्या जातात याचा विचार करून तो त्या पद्धतीचं आपलं वर्तन करतो. आता या व्याख्येमध्ये जे महत्त्वाचे मुद्दे, त्या मुद्द्यांचा आपण जर इथं थोडक्यात विचार केला तर त्याच्यामध्ये बघा, अर्थशास्त्र म्हणजे सामान्य माणसाचा अभ्यास. आता मार्शल यांनी जी अर्थशास्त्राची व्याख्या सांगितलेली त्या व्याख्येच्या माध्यमातून आपण त्या व्याख्येचा जर वेगळा अर्थ काढला तर त्याचा असा अर्थ निघतो बघा, अर्थशास्त्र म्हणजे सामान्य माणसाचा अभ्यास. आता खऱ्या अर्थाने अर्थशास्त्रामध्ये जो मध्यमवर्गीय माणूस असतो त्याच्या अडीअडचणी या इतरांपेक्षा वेगळ्या असतात, त्याचा अभ्यास खऱ्या अर्थाने इथं केला जातो. त्याच्यामुळं सामान्य माणसाला या अर्थशास्त्रामध्ये महत्त्वाचं स्थान त्यांनी तिथं दिलेले. नंतर बघा, अर्थशास्त्र म्हणजे आर्थिक वर्तनाचे शास्त्र. आता आर्थिक वर्तन, जसा व्यक्तीकडं पैसा असेल, जेवढी व्यक्तीची प्राप्ती असेल त्या पद्धतीने व्यक्तीचं वर्तन असतं. पैसा जास्त असेल तो आपल्या गरजा चांगल्या प्रमाणे भागू शकतो. जर व्यक्तीकडं जेमतेम पैसा असेल किंवा त्याची आर्थिक स्थिती ही जर मध्यमवर्गीय असेल तर तो आपल्या गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य या पूर्ण करण्यामध्ये गुरफटून जातो. तर खऱ्या अर्थाने आर्थिक वर्तनाचा अभ्यास हे अर्थशास्त्राचं मूळ धोरण आहे. नंतर बघा, तिसरं भौतिक कल्याणाचा अभ्यास. आता अर्थशास्त्राच्या माध्यमातून भौतिक कल्याणाचा विचार केला जातो. भौतिक कल्याण म्हणजे काय, तर आपण जी संपत्ती गोळा करतो, जो पैसा आपल्याला प्राप्त होतो, त्या पैशाच्या माध्यमातून जर आपण स्वतःचं घर, बंगला, गाडी किंवा आपलं जीवन आपण चांगल्या प्रकारे जगण्याचा जर प्रयत्न केला किंवा आपलं हित साधण्याचा आपण जर प्रयत्न केला तर आपण त्याला भौतिक कल्याण म्हणतो. तर अर्थशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला भौतिक कल्याणाचा विचारसुद्धा हा करता येतो. आणि चौथी गोष्ट त्यांनी त्यांच्या व्याख्येत सांगितलेले, अर्थशास्त्र म्हणजे केवळ संपत्तीचा अभ्यास नाही. आता अर्थशास्त्र आता खऱ्या अर्थाने संपत्तीशी ते निगडीत असतं, परंतु फक्त संपत्तीचाच विचार अर्थशास्त्रामध्ये केला जातो असं मात्र नाही. बऱ्याचशा इतर सुद्धा ज्या सामाजिक समस्या आहे, ज्या सर्व समाजातील लोकांना भेडसावतात, त्याचा देखील विचार अर्थशास्त्रामध्ये केला जातो. संपत्तीच्या अभ्यासाबरोबर इतर समस्यासुद्धा अर्थशास्त्रामध्ये अभ्यासल्या जातात. त्याच्यामुळं अर्थशास्त्राला सामाजिक शास्त्र असं देखील म्हणतात, ते याच कारणाने. आता याच्यानंतर आपल्याला अर्थशास्त्राची जी चौथी व्याख्या पाहिजे इथं, ती व्याख्या रॉबिन्स यांनी केलेली. रॉबिन्स यांची अर्थशास्त्राची व्याख्या आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. इथं बघा, हे सुद्धा एक थोर असे मोठे अर्थशास्त्रज्ञ होऊन गेलेले लिओनेल रॉबिन्स. आता बघा, हे लिओनेल रॉबिन्स या व्यक्तीने सुद्धा अर्थशास्त्रामध्ये बरंचसं योगदान दिलेले, बरेचसे सिद्धांत आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांनी तिथं लिहून ठेवलेल्या आहे. आता त्यांची जी व्याख्या आहे ती व्याख्या खऱ्या अर्थाने आपण ज्या आतापर्यंत 3 व्याख्या पाहिल्या त्या 3ही व्याख्यांपेक्षा थोडी वेगळी व्याख्या सांगण्याचा त्यांनी तिथं प्रयत्न केलेला आहे. आणि माझ्या मताप्रमाणे ती व्याख्या अर्थशास्त्राला एकदम 100% ही खरी ठरते किंवा योग्य पद्धतीने लागू पडते असं मला तरी वाटतं. कारण आता आपण त्या व्याख्येचा विचार करू. आता रॉबिन्स यांनी त्यांची जी व्याख्या मांडली ती व्याख्या
दुर्मिळतेवर आधारलेली, दुर्मिळता. आता खऱ्या अर्थाने बघा त्यांची व्याख्या दुर्मिळतेवर आधारित आहे. आता आपण त्यांच्या व्याख्येचा इथं थोडक्यात आढावा घेऊ. बघा आता त्यांनी जी व्याख्या मांडली ती दुर्मिळतेवर आधारित आहे. आता रॉबिन्स यांनी 1972 मध्ये अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्त्व या नावाचं पुस्तक लिहिलं 1932 मध्ये, आणि हे पुस्तक त्यांनी त्या काळामध्ये प्रकाशित केलं आणि त्या पुस्तकामध्ये अर्थशास्त्राची व्याख्या त्यांनी तिथं सांगितली. आता या अर्थशास्त्राची जी व्याख्या त्यांनी सांगितली ती दुर्मिळतेवर आधारित अशी व्याख्या त्यांनी केलेली. आता आपण त्या व्याख्येचा इथं जर विचार केला किंवा आपण ती व्याख्या जर घेतली तर ती अशी येईल. बघा, अमर्याद गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. आता त्यांच्या या व्याख्येचा आपण जर एकदम सखोल अभ्यास केला तर त्यांची ही जी व्याख्या आहे ही व्याख्या अर्थशास्त्राला खऱ्या अर्थाने परिपूर्ण करते असं जर म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. कारण आता माणसापुढं ज्या गरजा आहे त्या गरजा खऱ्या अर्थाने अमर्यादित. आता माणसाच्या गरजा अमर्यादित आणि त्या गरजा पूर्ण करणारी जी साधने, आता गरजा पूर्ण करणारी जी साधने ती मर्यादित आहे. आता बघा साधने मर्यादित आणि त्यातल्या त्यात दुर्मिळ. आता साधने मर्यादित आहे त्यातल्या त्यात ती साधनं दुर्मिळ देखील आहे. आणि मग अशा या साधनांचा किंवा या पर्यायी उपयोगाची जी साधनं आहे त्यांचा मेळ घालताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा जो अभ्यास केला जातो त्या अभ्यासाला खऱ्या अर्थाने आपण अर्थशास्त्र म्हणतो. आता इथं बघा अर्थशास्त्रामध्ये आता या व्याख्येचा आपण जर विचार केला तर व्यक्तीच्या गरजा या अमर्यादित आणि अमर्याद गरजा असताना सुद्धा साधनं मात्र मर्यादित आहे आणि ती साधनं पर्यायी उपयोगाची. आता पर्यायी उपयोगाची म्हणजे काय, एका कामाच्या ऐवजी दुसऱ्या कामासाठी सुद्धा आपण त्या साधनांचा वापर आपल्याला करता येतो. म्हणून त्यांना तिथं पर्यायी उपयोगाची आणि खऱ्या अर्थाने ती साधनं मर्यादित आहे. आता साधनं मर्यादित आहे, पर्यायी उपयोगाची आहे, गरजा मात्र अनंत आहे, अमर्यादित. मग आता अशा अमर्याद गरजा आणि मर्यादित परंतु पर्यायी उपयोगाची साधनं या साधनांचा उपयोग करून ज्या व्यक्तीला भेडसावणारे जे आर्थिक प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी व्यक्ती धडपड करत असतो आणि त्याला आपण मानवी वर्तन म्हणतो. माणसाच्या ज्या गरजा निर्माण होतात त्या गरजा पूर्ण करण्याचा मनुष्य आटोकाट प्रयत्न करतो. कारण त्याच्याकडे पैसा कमी आहे, गरजा मात्र जास्त, आणि जो पैसा आहे तो पैसा मात्र पर्यायी उपयोगाचा आहे, वेगवेगळ्या कामासाठी त्याचा उपयोग होतो. असं असताना सुद्धा व्यक्ती त्याच्या अमर्याद गरजा हा सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो आणि ते प्रयत्न करताना त्याचं जे वर्तन असतं त्या वर्तनाचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्या शास्त्राला अर्थशास्त्र म्हणतात. मनुष्य जन्मापासून ते मरेपर्यंत गरजांच्या मागे धावतो आणि गरजा मात्र कधीच पूर्ण होत नाही, कारण त्या सातत्याने निर्माण होत असतात. आणि व्यक्तीकडं जो पैसा आपण त्याला साधन म्हणतो ती साधनं मात्र मर्यादित किंवा कमी पडतात आणि गरजांची उत्पत्ती निर्मिती सातत्याने चालू असते आणि साधनं मात्र त्या मानाने कमी पडतात. आणि मग व्यक्ती
त्या दृष्टिकोनातून ती त्या गरजा पूर्ण करण्यासाठी धडपड करतो, त्याला आपण मानवी वर्तन म्हणतो. आता ती धडपड ही खऱ्या अर्थाने या अर्थशास्त्राच्या व्याख्येच्या माध्यमातून इथं मांडलेली. आता आपल्याला एक वेळा पुन्हा ही व्याख्या आपल्याला सांगतो. अमर्याद गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधनं यांचा मेळ घालताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. आता रॉबिन्स यांनी ही जी महत्त्वाची व्याख्या अर्थशास्त्राची मांडली, त्या अर्थशास्त्राच्या व्याख्येमध्ये तितकेच महत्त्वाचे मुद्दे हे आलेले बघा. आता पहिला मुद्दा त्यांचा अमर्याद गरजा किंवा साध्य. आता इथं बघा त्यांच्या व्याख्येचा आपण जर विचार केला तर व्याख्येमध्ये जे मुद्दे आलेले त्या मुद्द्यांमध्ये अमर्याद गरजा. आता बघा माणसाच्या गरजा या अमर्यादित गरजा कधी पण या संपत नाही किंवा त्या पूर्ण होत नाही. एक गरज पूर्ण करायला गेलो की दुसरी तयार होते, दुसरी पूर्ण करता करता लगेच तिसरी त्या ठिकाणी उत्पन्न होते. याच्यामुळं गरजांना त्या ठिकाणी अमर्याद म्हटलेले. आणि ते खरं सुद्धा जे जन्मापासून ते मरेपर्यंत व्यक्ती सातत्याने गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, तो मरून जातो परंतु गरजा मात्र पूर्ण होत नाही. तर अशा पद्धतीने गरजा या अमर्याद असतात. नंतर बघा त्यांच्या व्याख्येमध्ये अजून एक मुद्दा आला होता आणि तो म्हणजे मर्यादित साधनं, मर्यादित साधने. आता मर्यादित साधनं म्हणजे काय, तर गरजा पूर्ण करण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात ते म्हणजे साधनं म्हणजे पैसा. आता व्यक्तीकडं जो पैसा असतो तो पैसा गरजांच्या मानाने कमी पडतो आणि जर पैसा भरपूर असेल तर व्यक्तीला समस्या निर्माण होत नाही. परंतु गरजा या इतक्या जास्त असतात की त्याच्याकडं जी साधनं आहे, जो पैसा आहे तो पैसा त्या गरजा पूर्ण करण्यासाठी खूपच कमी पडतात. आणि मग त्याच्यामुळं त्या ठिकाणी तो आपलं वर्तन किंवा त्या गरजा पूर्ण करण्यासाठी धडपड करतो किंवा त्या गरजांच्या पाठीमागं धावतो. तर याला मानवी वर्तन म्हणतात. आता तिसरा मुद्दा त्या ठिकाणी त्या व्याख्येमध्ये आला होता आणि तो म्हणजे बघा गरजांचा प्राधान्यक्रम. गरजांचा प्राधान्यक्रम. आता खऱ्या अर्थाने जरी मानवी गरजा या अमर्याद असल्या तरी गरजांचं एक वैशिष्ट्य असतं, आपल्याला गरजांना प्राधान्यक्रम हा देता येतो. म्हणजे प्राधान्यक्रमामध्ये ज्या अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य माणसाला जगण्यासाठी किंवा जिवंत राहण्यासाठी ज्या आवश्यक गरजा असतात त्या गरजा व्यक्ती अगोदर सोडवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे गरजांना जरी गरजा अमर्याद असल्या तरी त्यांना प्राधान्यक्रमाने आपल्याला सोडविता येतात किंवा त्यांना इथं प्राधान्यक्रम देता येतो. कोणत्या अतिमहत्त्वाच्या, कोणत्या कमी महत्त्वाच्या, कोणत्या खऱ्या अर्थाने दुय्यम दर्जाच्या, असा गरजांचा आपण क्रम लावून ज्या अतिमहत्त्वाच्या आहे जीवन आवश्यक ज्या गरजा आहे त्या गरजांना आपण अगोदर प्राधान्य देतो आणि त्या गरजा सोडवल्यानंतर जे आपल्याकडे साधन उपलब्ध राहील नंतर आपण दुसऱ्या गरजांना सोडवण्याचा प्रयत्न करतो. तर गरजांना प्राधान्यक्रम देता येतो आणि त्याच पद्धतीने साधनांचे पर्यायी उपयोग. आता चौथा जो मुद्दा आहे त्या ठिकाणी बघा साधनांचा पर्यायी उपयोग. साधनांचा पर्यायी उपयोग. आता आपल्याकडं जी साधन आहे, जो पैसा आहे तो पैसा व्यक्तीला वेगवेगळं
कामासाठी त्या ठिकाणी खर्च करावा लागतो. फक्त माणसाच्या गरजा पूर्ण करण्यासाठीच त्या पैशाचा किंवा साधनाचा वापर होत नाही, तर साधनं विविध ठिकाणी आपल्याला वापरावी लागतात. त्याच्यामुळं साधनांचा पर्यायी उपयोग हा केला जातो आणि साधनंसुद्धा पर्यायी उपयोगाची असतात. तर अशा पद्धतीने या प्रकरणामध्ये आपण वेगवेगळ्या विचारवंतांनी अर्थशास्त्राच्या बाबतीमध्ये ज्या व्याख्या केलेल्या आहेत त्या व्याख्यांचा इथं आपण थोडक्यात आढावा घेतला. आणि आता खऱ्या अर्थाने आता या व्याख्येच्या माध्यमातून अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र कसं आहे हे सुद्धा आपण त्या व्याख्येच्या माध्यमातून स्पष्ट केलेले. समाजाशी निगडीत ज्या समस्या असतात, अडचणी असतात, त्या सोडविण्याच्या कामासाठी अर्थशास्त्राचा उपयोग केला जातो किंवा त्याचं मार्गदर्शन लोकांना मिळतं आणि त्याच कारणामुळं अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र म्हणून गणलं जातं. त्याला तेच कारण आहे. तर आजच्या या आपल्या पहिल्या प्रकरणामध्ये अर्थशास्त्राच्या व्याख्या आपण ह्या व्याख्यांचा वेगवेगळ्या विचारवंतांनी ज्या व्याख्या मांडल्या त्याचा थोडक्यात आढावा या ठिकाणी आपण घेतलेला आहे. तर इतकं आजच्या तासापुरतं पुरे. धन्यवाद.